APMC मार्केटला येण्यासाठी तुम्हाला याच्या सानपाडा रेल्वे स्टेशनला आणि इथून तुम्हाला फक्त 10 रुपयामध्ये शेअरिंग रिक्षा मिळते। तर नमस्कार मंडळी, मी आहे प्रवीण कुंभार। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रो, आता आपण आलो APMC वाशिक फ्रूट मार्केटला। या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सानपाड्याला यायचं आणि सानपाड्यावरून शेअरिंग रिक्षा करून तुम्ही येथे येऊ शकता। तर मित्रो, हे मला वाटतं या महाराष्ट्रातील खूप मोठं असं हे मार्केट आहे। हजारो टन फळांची वाहतूक केली जाते। तर मित्रो, आज आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी कोणकोणती फळे मिळतात, विशेषतः जे हापूस आंबा आहे, त्याच्यानंतर इतर आंबे बाजारात आले त्यांचे दर काय आहेत, मोसंबी, संत्री, कलिंगड यांचे दर काय आहेत, ते कशाप्रकारे पॅकिंग केले जातात, सर्वांची माहिती आपण आज घेणार आहोत। तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तत्पूर्वी मित्रो, अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला अशा अनेक नवीन मार्केट, फूड आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील। तर चला मित्रो, जाऊया आपण वाशिक फ्रूट मार्केट पाहायला। मित्र, तुम्ही पाहू शकता आज शनिवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती वाशिक फ्रूट मार्केटला गर्दी आहे। बघू शकता अशा पद्धतीने वाहनांची केली जाते। बघू शकता अशा पद्धतीने जो माल असतो तो माल मुंबईमध्ये ट्रान्सफर केला जातो। ते बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फायदे त्याच्यामध्ये। तर खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत। खूप मोठं मार्केट आहे, अक्षरशः फिरायला तुम्हाला 2 ते 3 तास लागतील। आणि प्रत्येक सेक्शन आहे या ठिकाणी। बघू शकता या ठिकाणी फळांचं सेक्शन, आंबा सेक्शन, द्राक्षे सेक्शन, मोसंबी सेक्शन, संत्री सेक्शन, अननस सेक्शन, असे सर्व प्रकारचे सेक्शन आहेत। म्हणजे बघू शकता तुम्ही हा तोतापुरी आंबा 60 रुपये प्रति किलो दराने तुम्हाला मिळतो। बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंब्याची आवक झाली आहे। बघू शकता हापूस आंबा अशा पद्धतीने पेटीमध्ये व्यवस्थितरित्या या ठिकाणी पॅकिंग ठेवलं आहे। खूप सारे आंब्याची आवक या ठिकाणी झालेली आहे। बघू शकता आंब्यांची बोली झाली जाते। मित्र, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 नंबर गेट पासून आपण आता आलेलो आहोत। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी द्राक्षे तुम्हाला 110 रुपयाला 2.25 किलो मिळत आहेत। आणि अगदी फ्रेश द्राक्षे तुम्ही बघू शकता एकदम क्लोज। तर मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आंब्याची आवक झाली आहे। शनिवार असल्यामुळे बघू शकता खूप गर्दी आहे। खूप मोठं असं मार्केट आहे। या ठिकाणी द्राक्षे, त्यासोबत कोकणातून आलेले हापूस आंबे, देऊन आलेले हापूस आंबे या ठिकाणी खूप मोठं असं मार्केट आहे। बघूया आपण या ठिकाणी कोणकोणते दर आहेत, काय आहे सगळं। आता आपण बघू शकतो या ठिकाणी हे किती फ्रेश असं अंजीर आहे। आणि आपले जे काका आहेत ते या ठिकाणी 1 नंबर गेट आहे, 1 नंबरच्या गेटच्या इथेच त्यांच्याकडे तुम्हाला अंजीर मिळतं। बघू शकता या ठिकाणी 250 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 4 पेट्या तुम्हाला मिळतात। आणि एका पेटीमध्ये बघा 1 डझन अंजीर आहेत। तर मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंब्याची आवक झालेली आहे। तर बघू शकता या ठिकाणी कलर देखील बघू शकता किती छान असा कलर आहे, एकदम क्लोज तुम्हाला देते। तर मंडळी, तुम्ही बघू शकता या ठिकाणी तासगावून आणलेली द्राक्षे या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपयाला 18 किलोची ही पेटी बघू शकता। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता काळी द्राक्षे, ही काळी द्राक्षे तुम्हाला देखील बघू शकता या ठिकाणी। तर खूप मोठं असं मार्केट आहे, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फ्रुट्स मिळतील। तर बघूया अजून आपण काय काय मिळतं। तर म्हणजे या ठिकाणी चिक्कू बघू शकता, चिक्कूची देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक होते। आणि चिक्कूचे दर आपण जाणून घेऊया। तर म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 200 रुपयाला एक ना 10 केजी राहते ना, 200 रुपयाला तुम्हाला 10 किलोचा हा चिक्कूचा बॉक्स मिळतो। आणि इकडे जो आहे हा किती म्हटला, 350 ना, हा 350 रुपयाला तुम्हाला 10 केजी मिळतो। तर मंडळी, तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतला तर या देखील कमी भावामध्ये तुम्हाला मिळू शकतो। बघा आता हे 200 रुपये 10 किलो म्हणजे 20 रुपयाला चिक्कू, हे 900 रुपयाला ना, 10 किलो 900 रुपये 9 किलो। तर म्हणजे बघू शकता या ठिकाणी तुम्हाला हे 800 रुपयाला 9 केजी मिळते। आपला संत्र्याचाच एक प्रकार आहे, बघू शकता या ठिकाणी। आणि या ठिकाणी हे एक होलसेल असं फ्रूटचं दुकान आहे। तर मंडळी, या मार्केटचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे दर असतात ते दर खूप व्हेरिएबल असतात। जे आजचे दर असतात ते जर उद्या राहतील असं सांगता येत नाही, त्यामुळे दर खूप चेंजेस होत राहतात। तसे मालांची आवक आणि जावक होते त्या पद्धतीने या ठिकाणी दर असतात, दर चेंज होत असतात। तर बघूया अजून आणखीन आपल्याला कोणकोणती फळं पाहायला मिळतात, त्यांचे दर काय। चला मित्र,
तर मंडळी बघू शकता तुम्हाला हे 50 रुपयाला एक मिळतं रामफळ. तर आपल्या गावाकडे बऱ्याच प्रमाणात अशी झाडं तुम्हाला भेटतात आणि ह्या बाजारपेठेत देखील ते रामफळ अवेलेबल आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता पियर्स. तर मंडळी खूप मोठं असं मार्केट आहे. बघू शकता त्या ठिकाणी आंबा कशा पद्धतीने पॅक केला जात आहे. त्या ठिकाणी लालबाग आंबा बघू शकतो. तर अशा पद्धतीने त्यांचं पॅकिंग केलं जातं. खूप मोठं असं मार्केट आहे. तर म्हणजे बघू शकता त्या ठिकाणी हापूस. ओके ओके. तर म्हणजे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी हा आंब्याचा डेक तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी कशा पद्धतीने. तर तुम्हाला हा जो आंबा आहे हा कसा डझन म्हटला, कसा डझन आहे? 900. तर 900 रुपये डझन तुम्हाला मिळतो बघू शकता. आणि आंब्याचं वजन जर करायला गेलात तर तुम्हाला हा कमीत कमी किती 200-250 ग्रॅम होतं ना. 240 ग्रॅम म्हणजे एका आंब्याचं वजन जवळजवळ पाव किलो आहे. तुम्ही बघू शकता. अभी पक्का नाही ना, रेडी नाही ना. 900 रुपये डझन मिळतो. तर म्हणजे बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती जो रत्नागिरी आणि देवगड हापूस आहे या हापूसची आवक झालेली आहे. आणि बघू शकता या ठिकाणी आतमध्ये लिलाव चाललेला आहे. तर खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंबा अवेलेबल आहे. आणि सध्याचा दर नॉर्मली तुम्हाला हापूस आंब्याचा 2500 रुपये ते 3200 रुपये प्रति 5 डझन असा चालू आहे. तर ते जो आंब्याची साईज आहे त्या आंब्याच्या साईजवर डिपेंड राहतं. तर अशा पद्धतीने त्याची वाहतूक होते बघू शकता. मला इंटरेस्ट नाही म्हणजे बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी ज्या पेट्या आहेत पेट्या हे केलेल्या आहेत. तर अशा पेटीमध्ये मिळणारा जो माल असतो तो रत्नागिरी आणि देवगड हापूसचा असतो. त्यामुळे तुम्ही बघू शकता हा जो आंबा तुम्हाला 2500 रुपयाला 7 डझन मिळतो. तर खूप मोठं असं मार्केट आहे. हा इकडे आहे पुढे. मंडळी बघू शकता तुम्हाला 1400 रुपयाला पूर्ण पेटी मिळते. नवीनच फळ आहे, मी पण कधी ट्राय नाही केलं. हे टांझानिया देशामधून आलेलं आहे. 460 या ठिकाणी आंब्यांचे हे खूप मोठे असे व्यापारी आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला प्युअर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा मिळतो. आपल्या सोबत आहेत हे जे शॉप आहे ते शॉपचे ओनर विजय ढोले सर. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया या ठिकाणी जो आंबा येतो तो कशा पद्धतीने येतो आणि त्याची जी क्वालिटी असते ती क्वालिटी काय असते ते आज आपल्याला सांगत आहेत. तर बघूया. हा आंबा रत्नागिरी देवगड परिसरातून आलेला आंबा आहे. आमच्या कंपनीमध्ये मेसर्स निवृत्ती नानाजी ढोले अँड सन्स ही कंपनी आमची जवळजवळ 4थी पिढी या पुढच्या आंबा व्यवसायामध्ये काम करते. आमचे आजोबा होते, आमचे वडील होते, आम्ही करतो, आमची मुलं पण याच्यात करतात. तर सध्या मार्केटमध्ये जो येणारा आंबा आहे रत्नागिरी देवगड ह्या पट्ट्यातून भरपूर प्रमाणात आंबे येतात. आणि कर्नाटक, तामिळनाडू, केरळ ह्या पट्ट्यामधून पण आंबे येतात. पण जर प्युअर आंबा खायचा असेल, प्युअर रसाळ जर आंबा खायचा असेल तर तुम्हाला देवगड आणि रत्नागिरी आंबा फक्त APMC फ्रूट मार्केटमध्ये आणि आमच्या गाड्यावरच मिळू शकतो. हा नंबर जे 460 अशा प्रकारच्या आंब्याला सध्या मार्केटमध्ये 700 ते 800 रुपयापर्यंत डझनचा बाजार आहे. आणि आंब्याची पेटी आहे 2000, 2500 ते 3,000-3,500 रुपयापर्यंत आंब्याच्या पेटीला बाजार आहेत. मार्केटमध्ये सध्या 50 ते 60,000 पेटी आंब्याची आवक आहे. जो मार्केटमध्ये येतो त्या मालाचं वितरण दुबई पोर्टमध्ये गल्फ कंट्रीमध्ये मार्केटमधून माल मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. लंडनमध्ये माल होतो. आणि आता सध्या US झालं, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या कंट्रीमध्ये पण मालाची आवक मागणी आपल्याकडची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे एक्सपोर्टला पण गव्हर्नमेंट प्रोत्साहन देतं. आणि यावर्षी वातावरण चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांकडे जो माल पिकला आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे. दरवर्षापेक्षा यावर्षी आंबे चांगले येतात. दरवर्षी थोडा पावसाचा परिणाम होतो, पण यावर्षी आता आंब्याच्या सीझनमध्ये पाऊस न पडल्यामुळे आंब्याची परिस्थिती चांगली आहे. आंबे खूप गोड आणि चांगले लागतात. कर्नाटक हापूस आणि रत्नागिरी हापूसमध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. तर मी सर्वांना विनंती करतो
का तुम्ही घेताना देवगड हापूस, रत्नागिरी हापूस समोरच्याकडनं जर पैसे देऊन योग्य घेत असाल, खात्री करूनच घेतला पाहिजे. कारण तुमचं खाणाऱ्यांचं चीज झालं पाहिजे. आणि आम्हाला नेहमी असं म्हणायचं असतं का आमचा जो एंड कस्टमर आहे त्याचं समाधान झालं तरच आम्हाला आंब्याचे पैसे मिळाले आणि तरच आमचा शेतकरी खुश झाला. तरी आमचं मेहनत करतो त्याचं काहीतरी चीज होईल. हा, कारण ते वर्षभर या बागेंवर मेहनत करतात, त्यामुळे इतक्या चांगल्या प्रतीचा आंबा ते तयार करू शकतात आणि म्हणून त्यांना क्वालिटी देता येते. त्यामुळे त्यांना रेट सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिला पाहिजे. गिरायकांनी उगाच बार्गेनिंग करीत राहून चुकीचा आंबा खाऊ नये. योग्य भाव देऊन योग्य माल खावा अशी आमची सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आता लेटेस्ट काय दर चालू आहे आजच्या दिवसाचा? लेटेस्ट सध्या आता 5 डझन 6 डझनचा रेट 2000 रुपयापासून 3000 रुपयापर्यंत चालू आहे. ओके. 2 ते 3000 रुपये, 3500 रुपये पेटीचा भाव. मार्केटमध्ये जशी आवक येईल, आवक वाढेल, मागणी वाढेल, त्याच्याप्रमाणे बाजारभाव फ्लक्च्युएट होतात, कमी जास्त होतात. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता का जर एखाद्याला घ्यायचं? 986-7932-396 विजय डोले. ओके. तर म्हणजे तुम्ही आता जो कॉन्टॅक्ट नंबर सांगितला त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर आंबा हवा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तो खरेदी करू शकता. सांगा. हा रत्नागिरी हापूस आंबा FMC मध्ये आलेला आहे आणि NND कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून FMCच्या आवारामध्ये कामकाज करते. NND कंपनीतून हा आंबा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतो. त्याशिवाय मुंबईच्या संपूर्ण परिसरामध्ये हा आंबा वितरित केला जातो आणि या ठिकाणी जर गिरायकांना जर चांगल्या प्रतीचा माल जर पाहिजे असेल त्यांनी NND कंपनीशी संपर्क साधावा आणि तुमचं स्वप्न जर खरोखर आंबा खायचे जर स्वप्न असेल आणि गॅरंटेड आज FMCच्या आवारामध्ये कर्नाटक हापूस पण येतो, पण त्याची क्वालिटी आणि हापूसची क्वालिटी ही तुम्हाला जर बघायची असेल आणि ती क्वालिटी तुम्हाला NND कंपनीत मिळत. म्हणून तुमच्या वाटेमध्ये तुम्ही गिरायकापर्यंत हा मेसेज पोहोचवा आणि चांगल्या प्रतीचा माल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ओके, ठीक आहे. धन्यवाद. तर मंडळी आता आपल्याला होतं NDD कंपनी आहे ती तुम्हाला बघू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं आणि किती मोठ्या प्रमाणात जो माल आहे तो माल या ठिकाणी आलेला आहे बघू शकता. आणि हा पूर्ण जो माल आहे तो रत्नागिरी आणि देवगड या भागातून आलेला असतो आणि या ठिकाणचे जे ओनर आहेत ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी बागा असतात त्या बागामधून स्वतः हा माल खरेदी करतात. त्यामुळे या ठिकाणी जो मिळणारा माल आहे तो तुम्हाला 100% या ठिकाणी देवगड आणि रत्नागिरी हापूसच मिळतो. खूप मोठ्या प्रमाणात माल आणि या ठिकाणून फॉरेन कंट्रीमध्ये देखील हा जो माल आहे तो माल एक्सपोर्ट केला जातो. ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांचं पॅकिंग चालतं बघू शकता. आणि विशेषतः रत्नागिरी आणि जो देवगड हापूस असतो तुम्हाला अशा पेटीमध्ये तुम्ही ही जी NDD कंपनी आहे तर या ठिकाणी येऊन तुम्हाला जर खात्रीशीर रत्नागिरी हापूस आंबा हवा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन हा आंबा खरेदी करू शकता. बाहेर तुम्हाला रत्नागिरी बाहेर तुम्हाला कर्नाटकी आणि तामिळनाडूचा हापूस आहे तो ह्याच्यापेक्षा निम्या कंपनीमध्ये मिळतो. पण मित्र जी टेस्ट असते ती टेस्ट तुम्हाला रत्नागिरी आणि जो देवगड हापूस आहे हा जग प्रसिद्ध असा हापूस आंबा आहे यासारखी टेस्ट तुम्हाला कोणत्याही आंब्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जरूर या ठिकाणी जे FMC मार्केट आहे ND जे 460 हे खूप मोठी अशी कंपनी आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही हा आंबा खरेदी करू शकता. आणि डायरेक्ट शेतकऱ्याकडून जो माल येतो तो माल डायरेक्ट तुम्हाला या शॉपमध्ये मिळतो. तर या ठिकाणी बघा असा यांचा लिलाव चालतो. लिलाव झाल्यानंतर फायनल जे बिलिंग आहे ते बिलिंग फोटो घेतला तर डायरेक्ट दुबई एअरपोर्ट पे जाए. तर बघू शकता या ठिकाणी तर BBC कंपनी. ओके, खुश रहो, आबाद रहो, खाली बाजार नीचे लेते रहो. तर बघू शकता असा सेटअप आहे त्यांचा. तुम्ही जरूर या ठिकाणी NND कंपनी आहे या ठिकाणी येऊन रत्नागिरी आणि जो आपला देवगड समजा आपली तुम्हाला या ठिकाणी जो हापूस आंबा या ठिकाणी अवेलेबल आहे. तर म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सध्या तरी हापूस आंब्याचा जो दर आहे तो तुम्हाला 2000 पासून 3000 रुपये प्रति kg या दरम्यान चालू आहे FMC मार्केटमध्ये. या ठिकाणी तुम्हाला
हा जो आंबा आहे हा तुम्हाला 2800 रुपयाला 5 डझन मिळतो। नाव कसं आहे? 2800 कितना प्राइस इसका 5 डजन का? 6 डझन 2800। ये दोनों भी सेम आहे? तर म्हणजे बघू शकता तुम्हाला हा जो आंबा आहे तो हे जो भाव आहे आपला त्या ठिकाणी हा 2800 रुपयाला तुम्हाला 6 डझन मिळतो। तर बघू शकता हो कैसे ये कैसा है? 2700 रुपये 5 डझन। ओके तर म्हणजे बघू शकता तर ह्या पद्धतीचे रेट आहे। तुम्हाला जर खरंच देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा असेल तर APMC मार्केटमध्ये येऊन तुम्ही खात्री करून या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता। हरिभाऊ जाधव या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टरबूज आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पपई देखील अवेलेबल आहे। पपई कशी कापली बघू शकता या ठिकाणी। तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे तुम्हाला 30 रुपये प्रति किलो या दराने मिळते बघू शकता। क्या बोलते खरबूजा बोलते ना? खरबूजा बघू शकता। तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती हे पपईचं ढीग तुम्ही बघू शकता आणि हे तुम्हाला 35 रुपये प्रति किलो या दराने मिळतो या होलसेल मार्केटमध्ये। तर मंडळी बघू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती खरबूज आहे। म्हणजे बघू शकता 30 रुपये प्रति किलो हा आता खरबुजाचा रेट चालू आहे। तर बघू शकता तुम्ही तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंब्याचे आऊत झाले आणि अशा पद्धतीने त्यांचं सॉर्टिंग चालतंय बघू शकता। खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आंब्याचे आऊत झाले आणि दर तुम्हाला सांगितलंच आहे की साधारणपणे दर प्रत्येक 5 डझन पेटीमध्ये हा 2000 पासून 3000 पर्यंत तुम्हाला मिळतो साईजनुसार। पुढे याची जी छोटी साईज आहे त्या छोट्या साईजचा तुम्हाला 400 रुपये प्रति डझन असा भाव चालू बघू शकता। अशा पद्धतीने गाडीमधून बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती अननस हा केरळहून इथं आणला जातो आणि अशा पद्धतीने त्यांची वाहतूक केली जाते। जे मार्केट आहे तसं खूप मोठं मार्केट आहे आणि या ठिकाणी प्रत्येक सेक्शन आहे म्हणजे अननस सेक्शन, कलिंगड सेक्शन, आंबा सेक्शन, द्राक्ष सेक्शन, त्याच्यानंतर ॲपल सेक्शन, त्याच्यानंतर मोसंबी सेक्शन, संत्री सेक्शन। तर प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी फळे मिळतात। तर खूप मोठा असा मार्केट आहे आणि अतिशय होलसेल अशा दरामध्ये आणि कमी दरामध्ये जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर खूप कमी दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी फळे मिळतात। आपण दर देखील जाणून घेतोच। तर आता माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने हा पूर्ण अननस सेक्शन आहे आणि केरळमधून हा माल आणला जातो। तर मंडळी तुम्ही बघू शकता आपल्यासोबत छपरी कामगार ते आपल्याला दर सांगतील कसा आहे क्या रेट चल रहा है अभी इसका? ये हाँ 700 रुपये डजन है अभी। 700 रुपये डजन। अगर ज़्यादा क्वांटिटी में लेता है 100 पीस लेता है तो कैसा पड़ेगा? 10-50 रुपये कम हो जाएगा, 650 तक मिल जाएगा। 650 अभी क्या रेट कम हुआ है, हाँ। 3-4 दिन पहले और ज्यादा रेट था इसका। ओके और इसका? ये 800 रुपये डजन है। 800 रुपये डजन। और जम्बो साइज? वो 1000 रुपये तक है, 1000 रुपये पर डे। ओके 1000 रुपये तक है। साइज के हिसाब से अपना साइज के हिसाब से, वेट के हिसाब से, वेट के हिसाब से। और वो छोटा वाला उधर का? ये 250 रुपये डजन है, 250 रुपये डझन 250। तर मंडळी बघू शकता या ठिकाणी येऊन तुम्ही नक्कीच तुम्हाला जे योग्य दर वाटेल आणि योग्य साईज वाटेल त्या दरामध्ये तुम्ही अननसची खरेदी करू शकता। तर एकदा जरूर या। मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे 420 हे एक शॉप आहे APMC मार्केटमध्ये। या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रतीचे जे पिअर्स आहेत ते पिअर्स तुम्हाला मिळतात। तर बघू शकता पिअर्सची क्वालिटी या ठिकाणी हे होणार आहेत का? हे सेट बघू शकता। नाव काय तुमचं? नाव काय? नंदलाल। तर बघू शकता या ठिकाणी तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पिअर्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तर बघू शकता भाई इसका क्या रेट चल रहा है अभी? ऐसा क्या है? 1600 किती? 13 kg। तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे पेअर्स आहेत बघू शकता या ठिकाणी हे 1600 रुपयाला तुम्हाला 13 किलो मिळतात आणि या ठिकाणी हे जे पेअर्स आहेत ते पेअर्स कसे आहेत? पेकम पेअर्सच ना? पेकम। इसका ओके इसका क्या भाव है? 1500। तर म्हणजे तुम्ही बघू शकता 1500 रुपयाला तुम्हाला 13 kg तर 13 किलो तुम्हाला मिळते आणि पिअर बघू शकता खूप फ्रेश आहे। तर नक्की तुम्ही या ठिकाणी या आणि खरेदी करा। ओके नमस्कार मंडळी, आता आपण लावतो कलिंगड सेक्शनमध्ये आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती जी कलिंगड आहे ते कलिंगडांची आवक आणि जावक या ठिकाणी होत असते।
तर बघू शकता या ठिकाणी कलिंगड. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कलिंगडाचा दर आता हा 15 रुपये किलो चालू आहे. 15 रुपये किलो तुम्हाला दराने या ठिकाणी हा कलिंगडाचा भाव चालू आहे. तर साईजवरती या ठिकाणी जो भाव आहे तो भाव या ठिकाणी कमी जास्त होतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे जे कलिंगड आहेत हे कलिंगड तुम्हाला 20 रुपये प्रति किलो या दराने मिळत आहे. आता कापल्यानंतर ही कलिंगड कशी दिसतात तर कापून तिकडे ठेवलेले आहेत एकदम लाल अशी कलिंगड आहेत. आता कोणतं कलिंगड म्हणतात त्याला? मद्रास चेन्नईचं कलिंगड बघू शकता तुम्हाला या ठिकाणी. जे FMCचं मार्केट आहे या ठिकाणी तुम्हाला 25 रुपये ना 25 रुपये प्रति किलो या दराने तुम्हाला मिळतो बघू शकता. तर या ठिकाणी जर तुमचं ज्यूसचं जर शॉप असेल तर त्याच्यासाठी हा जो कलिंगड असतो तो खूप उत्तम असतो. तर तुम्ही या ठिकाणी येऊन हे जे कलिंगड आहे ते कलिंगड या ठिकाणी खरेदी करू शकता. पण तर मंडळी तुम्ही बघू शकता हे सीडलेस कलिंगड आहेत. याच्यामध्ये बी खूप कमी प्रमाणात असते आणि याचा जो भाव आहे 20 रुपये प्रति किलो या दराने चालू आहे. तर हा आहे कलिंगड सेक्शन. आता आपण आलेलो आहोत हा जो संत्री सेक्शन आहे त्या संत्री सेक्शनमध्ये आलेलो आहोत. इकडे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे या ठिकाणी स्मॉल साईज संत्री बघू शकता. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही स्मॉल साईज हे जे संत्री आहेत ही संत्री तुम्हाला हे जे पूर्ण कॅरेट आहे हे पूर्ण कॅरेट 100 रुपयाला पडतं. म्हणजे तुम्हाला 20 kgचं एक कॅरेट आहे हे तुम्हाला 5 रुपये किलोला या ठिकाणी हे जे संत्री मिळतं. या ठिकाणी आंब्याचे अवकाश आपण मिळते ट्रक भरून आंबे आलेले. तर तुम्ही या ठिकाणी केळी अशा पद्धतीने ठेवली जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे संत्रे आहे ते संत्री तुम्हाला 40 रुपये प्रति किलो या दराने आता आम्ही खरेदी केलेली आहे. आणि या ठिकाणी हे बघू शकता हा आहे लालबाग आंबा हा तुम्हाला 70 रुपये प्रति किलो या दराने मिळतोय. आणि हा बघू शकता हा तोतापुरी जम्बो साईज तुम्हाला 70 रुपये प्रति किलो या दराने मिळते. आणि इकडे बघू शकता हापूस 200 तुम्हाला या ठिकाणी 100 रुपये प्रति किलो या दराने मिळतो. आणि तोतापुरी या ठिकाणी 70 रुपये प्रति किलो. तर हे बघा H624 नावाचं एक शॉप आहे या ठिकाणी तुम्हाला मिळतं. तर नक्की या ठिकाणी खरेदी करा. तुम्ही बघू शकता हे एक वेगळ्या प्रकारचं टरबूज आहे हे तुम्हाला 35 रुपये पर kg या दराने मिळते. तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर. आणि मित्र आतापर्यंत तुम्ही खाल्लेल्या टरबूजामध्ये हे सगळ्यात भारी लागतं. एकदा तुम्ही जरूर ट्राय करावं खूप मस्त लागते. तर म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा टरबुजाचा भला मोठा ट्रक. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे माल असते मालाची वाहतूक होते आणि अशा पद्धतीने या बुट्ट्यामध्ये ते काढून त्यांचं जो शॉप आहे त्या शॉपच्या ठिकाणी नेले जाते. तर बघू शकता तर असे खूप सारे असे या ठिकाणी ट्रक लागलेले आहेत. तर खूप मोठं असं मार्केट आहे आणि खूप. तर म्हणजे बघू शकता डाळिंब तुम्हाला 140 रुपये प्रति किलो या दराने मिळते. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही किवी आहे. किवी तुम्हाला या ठिकाणी 50 रुपयाला बॉक्स मिळते. तर बघू शकता तुम्हाला. तर मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला 2700 रुपये पडते. साईजनुसार तुम्हाला या ठिकाणी किमती आहेत किमती वेगळ्या आहेत. आणि सध्या तरी मी हा खरेदी केला आहे. तर इकडे दिली आणि म्हणजे तुम्ही बघू शकता हा कटिंग केलेला आहे. आणि कटिंग केल्यानंतर जो हापूस आंबा असतो त्याचा जो रंग असतो हा केशर कलरचा असतो. साधारण बघू शकता तुम्ही हा केशर कलरचा आहे. हा घ्या. तर म्हणजे बघू शकता हा जाम फ्रूट तुम्हाला या ठिकाणी मिळतो बघू शकता. तर नमस्कार मंडळी. जवळजवळ आता आपण FMC मार्केटमधील सर्व फळे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. खूप मोठं मार्केट आहे. आणि मित्र या ठिकाणी हापूस आंबा ओळखायसाठी मी तुम्हाला काही टिप्स देतो. एक म्हणजे हापूस आंबा रत्नागिरी हापूस आंबा आणि जो कर्नाटकी हापूस आंबा असतो यांच्यामध्ये मेन फरक हा असतो की रत्नागिरी हापूसची जी साल असते ती साल खूप पातळ असते आणि जो कर्नाटकी हापूस आहे त्या हापूसची जी साल असते ती खूप जाड असते. हा एक झाला फरक. आणि जो दुसरा फरक आहे तो म्हणजे तुम्ही ज्यावेळी आंबा खरेदी करताना त्यावेळी तो कापून घ्यायचा. तर कापून घेतल्यानंतर जो रत्नागिरी हापूस आहे हा आंबा कापल्यानंतर त्याच्यामध्ये जो कलर असतो तो केशरी कलरचा असतो. आणि जो कर्नाटकी हापूस असतो त्या कर्नाटक हापूस कापल्यानंतर त्यामध्ये जो कलर दिसतो तो कलर पिवळ्या रंगाचा असतो. तर याच्यावरून तुम्ही कर्नाटकी आणि जो आपला रत्नागिरी हापूस आहे हा फरक ओळखू शकता. तर मंडळी खूप मोठं असं मार्केट आहे आणि तुम्ही नक्कीच या ठिकाणी जर तुम्हाला नवीन फ्रूटचा स्टार्टअप करायचा असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी येऊन काय करू शकता तुमचा जो फ्रूटचा स्टार्टअप आहे तो सुरू करू शकता. तर या ठिकाणी जे फ्रूट्सचे जे दर असतात ते नेहमी
खालीवर होत असतात दिवसावरून. तर आजचा जो दर आहे तो उद्याच राहील याची कोणी तुम्हाला शाश्वती देत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी चौकशी करूनच फळे खरेदी करू शकता. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.